कोल्हापूर पोलिसांकडून मुंबईमध्ये प्रशांत कोरटकरचा शोध सुरू। मुंबईमध्ये कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं स्वतंत्र पथक। उद्या मुंबई हायकोर्टात जामीन अर्जावर सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कोरटकर मुंबईत असल्याचा पोलिसांना संशय। कोरटकरला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे, अजित पवार यांची प्रतिक्रिया। भाजपच्या पुढाऱ्यांनी जातीयवाद पेरण्याचं काम सुरू केलंय। नितीन गडकरी यांच्या वक्तव्यानंतर राऊतांचं प्रत्युत्तर, जनता जातीयवादी नाही तर पुढारी जातीयवादी आहेत, स्वार्थासाठी जात निर्माण करतात, गडकरींचं वक्तव्य। आता सावज टप्प्यात आलाय, थोडीशी वाट बघा, कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं काहीही वाकडं होणार नाही, जयकुमार गोरेंचं वक्तव्य। दादा भुसेंनी नाशिकच्या पालकमंत्री पदावर बोलणं टाळलं। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम। बच्चू कडू यांच्याकडून तिसऱ्या दिवशी अन्नत्याग आंदोलन मागे। मंत्री भरत गोगावले यांच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडूंकडून आंदोलन मागे, तर सरकार दिव्यांगांसाठी सकारात्मक निर्णय घेईल, गोगावले यांची माहिती। बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची घटना, 2 अल्पवयीन मुलांविरुद्ध कायदेशीर कारवाई। बीडमध्ये 2 समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट व्हायरल। माजलगाव पोलिसांकडून 4 तरुणांविरोधात गुन्हे दाखल। तरुणांना तात्काळ ताब्यात घेऊन पोलिसांकडून वादग्रस्त पोस्ट डिलीट। औरंगजेब कबर परिसरामध्ये टाळं लावायला येणाऱ्यांना पोलिसांनी रोखलं। छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे यांना पोलिसांनी समृद्धी महामार्गावरच रोखलं। महाराणी ताराराणी यांच्या स्मृतीस्थळाची अवस्था दयनीय, तात्काळ जीर्णोद्धार करा, संभाजीराजे छत्रपती यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। औरंगजेबानं आपल्या राण्यांसाठी बांधलेल्या जनना महालाची दुरवस्था। जनना महालाची अनेक ठिकाणी पडझड, तर महालामध्ये अनेक ठिकाणी स्लॅब कोसळल्याचा प्रकार। नागपूरमध्ये हिंसाचारामध्ये जखमी झालेल्या इरफान अन्सारीचा मृत्यू। शनिवारी रात्री इरफान अन्सारीवर धार्मिक पद्धतीनं अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यसंस्कारावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। स्वायत्त महाराष्ट्राच्या मागण्यांसाठी मुंबईच्या दादरमध्ये आंदोलन। ज्यांची भूमी त्यांचं धोरण आणि त्यांचेच कायदे पाहिजेत। आंदोलकांची मागणी, मराठी शाळा सक्षमीकरण, मराठी भाषा, स्थानिकांना नोकऱ्यांसाठी जनसंपर्क मोहीम। नागपूर राड्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर। मुंबईतील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांकडून रूट मार्च। घाटकोपरच्या चिरागनगर, आझादनगर, पारशीवाडीमध्ये रूट मार्च। भंडाऱ्यामध्ये पोलिसांचा रूट मार्च। धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाळत शहरामध्ये शांतता बाळगण्याचं पोलिसांचं आवाहन। मल्हार सर्टिफिकेटला जेजुरीमधील ग्रामस्थांचा विरोध। नितेश राणे यांच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्यांनी भूमिका बदलावी, अन्यथा गावबंदी करू, ग्रामस्थांचा इशारा। जेजुरी मंदिर संस्थांच्या 5 विश्वस्तांनी नितेश राणे यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवलाय। पुण्यामधील कृषी मंत्र्यांच्या कार्यालयावरून कोकाटे पुन्हा एकदा चर्चेत। कृषी महाविद्यालयामध्ये 2 कोटी रुपये खर्च करून कार्यालय तयार करण्याचं काम सुरू। विद्यार्थी, प्राध्यापक आणि राजकीय पक्षातील लोकांचा विरोध। नवी मुंबईमध्ये माथाडी कामगारांचा मेळावा। अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेळावा। माजी खासदार संजीव पाईक, त्याचबरोबर आमदार शशिकांत शिंदे यांची उपस्थिती। प्रत्येक गावामध्ये मराठा सेवकाची नियुक्ती करणार। समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी सेवकाची नेमणूक करणार, मनोज जरांगे यांची माहिती। ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशीही विलंबानंच। आज जवळपास 9 गाड्या 4 ते 5 तास उशिरानं। होळीसाठी आलेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासादरम्यान मनस्ताप। लातूर जिल्ह्यातील निलंग्यामध्ये मुख्याध्यापिकेवर हल्ला करणाऱ्या 2 महिलांवर गुन्हा दाखल। क्लार्क पदाची जागा भरण्यावरून मुख्याध्यापिका आणि संचालक मंडळातील 2 महिलांमध्ये वाद। उल्हास नदी प्रदूषणाविरोधात केडीएमसीच्या